मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. ॲप्रेंटिसशिप अपडेटमध्ये MEPS जी स्कीम आहे ती आता ॲक्टिव्ह मोडमध्ये आहे. तर यामध्ये ॲप्रेंटिसना 42,000 रुपयेपर्यंत मिळालेले आहे. तर त्यांना आपण लाडके भाऊ म्हणू, कारण शासनाकडून सदर 42,000 रुपये म्हणजे दर महिना 3,500 असे 12 महिन्याचे 42,000 रुपये या विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. तर त्याच्यावर बरेच विद्यार्थ्यांचे क्लेम आहेत, ते त्यांचा इश्यू आहेत आणि त्यामुळे बरेच विद्यार्थी कमेंट्स करत आहेत. प्रत्येकाला कमेंटला उत्तर देतच आहे, त्याचबरोबर फोनवर मेसेजवर उत्तर देतच आहे. तरीसुद्धा अजून काही कमेंट्स राहिले असतील तर आपण या ठिकाणी शंका निरसन त्या विद्यार्थ्यांचे करणार आहोत. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील. रोजच्या अपडेटसाठी टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. मित्रांनो परत सांगतोय की तुम्ही आधार सीडेड जे आहे अकाउंट ते करून घ्या. काल पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी चेक केलं तर ॲक्टिव्ह मोड नाही आहे. जर तुमचं अशा प्रकारे बँक आधार सीडिंग नसेल तर तुमचा फंड परत अडकला जाणार आहे आणि तो परत यायला 31 मार्च उजाडू शकतो. त्यामुळे इनॲक्टिव्ह मोड जर असेल, आधार सीडेड जो स्टेटस आहे तो ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो कालच व्हिडिओ टाकलेला होता. तर MEPS स्कीम अंतर्गत 5,14,00,000 रुपये या ठिकाणी वाटप झालेलं आहे कालच्या शुक्रवारी, म्हणजे मागच्या शुक्रवारी. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना आतासुद्धा वाटप होणार आहे. कारण आपण जर बघितलं तर होम पेजला तुम्हाला इथे स्टेटस येत आहे. काल ही साधारण 10,000पर्यंतच ॲप्रूव्ह क्लेम होत्या, तर आज 11,000 म्हणजे जवळजवळ 12,000 क्लेम ॲप्रूव्ह झाले आहेत पूर्ण महाराष्ट्रातून. त्यामुळे हे वाटप ह्या आठवड्यामध्ये म्हणजे नेक्स्ट वीकमध्ये जवळजवळ 50 कोटीच्या वरती जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा या ठिकाणी क्लेम जो आहे तो ॲप्रूव्ह आहे. त्यांना पुढच्या आठवड्यामध्ये 100% त्या ठिकाणी फंड म्हणजे तुमचे जे पैसे आहेत ते तुमच्या अकाउंटला येणार आहेत. तर म्हणून म्हटलं की आधार सीडेड बघून घ्या. तर याच्यामध्ये सुद्धा काही विद्यार्थ्यांना काही अडचणी आहेत. मंथली क्लेम करायचा का, तर सगळ्यांनी शक्यतो मंथली क्लेम करा. यामध्ये मी सांगितलेलं आहे, व्हिडिओ लिंक खाली दिलेली आहे, त्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली दिलेला आहे. इयरली क्लेम कोणी करायचं आहे ते सुद्धा सांगितलं, त्याचा व्हिडिओ एक सेपरेट बनवला होता. तर आपण ज्यांना काही क्लेम मिळाले त्याचासुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. तर प्रत्येक व्हिडिओचे डिटेल्स त्या ठिकाणी टाकलेले आहेत. तर या ठिकाणी कमेंट जर आपण बघितल्या तर बऱ्याच कमेंट्स येत असतात आणि इथे साहेबांनी म्हटलं आहे की इस्टॅब्लिशमेंटने ॲप्रूव्ह केलेला आहे पण ROने नाही अजून केलेला. म्हणजे या ठिकाणी ॲप्रूव्ह जो आहे तो ROने अद्याप केलेला नाही. तर या पुढच्या आठवड्यामध्ये बऱ्यापैकी अजून स्टाफ वाढवलेला आहे, त्यामुळे अजूनही ॲप्रूव्हचे प्रमाण आहे ते वाढणार आहे. आता कालपर्यंत माझे या ठिकाणी म्हणत आहेत की क्लेम ROकडून ॲप्रूव्ह झाले तरी पैसे नाही आले. तर नेक्स्ट वीक तुम्हाला पैसे 100% 1-2 आठवड्यामध्ये म्हणजे एंडपर्यंत, इयर एंडपर्यंत साधारण ही प्रोसेस 31 मार्चपर्यंत संपवायचा मानस आहे. त्यामुळे ते तिथपर्यंत शक्यतो स्टेटस बघत राहा, जे तुमचे क्लेम स्टेटस आहे तो बघत राहायचा आहे. तर या ठिकाणी RO ऑफिसकडून रिमार्कमध्ये जॉईन द कंटिन्युअस स्टेटमेंट. आता असे काही जर ज्या ठिकाणी इश्यू असतात यामुळे जर अडकलेले असेल, आता बऱ्याच मुलांनी काय केलं, क्रॉप केलेलं आहे. त्यामुळे PDF पहिल्या ह्याच्यामध्ये आपण म्हटलं PDF थोडासा इश्यू विद्यार्थ्यांनी केला, त्यामुळे फक्त क्रॉप करून टाकलं. त्यामुळे या ठिकाणी जर स्टेटमेंट कंटिन्यूस असेल तर त्या ठिकाणी चेक करायला बरं पडतं. त्यामुळे तुम्ही काय करा, ज्या दिवसापासून पहिला तुमचा स्टायपेंड पडलेला आहे, म्हणजे पहिल्या महिन्याचा स्टायपेंड पडलेला तो शेवटचे महिने, मग 12 स्टायपेंड असतील किंवा काही जणांचे अर्धे म्हणून 13 ट्रान्झॅक्शन असतात, तर सगळे त्या ठिकाणी कंटिन्यूस काय करा, अपलोड करा. ऑनलाईन जाऊन तुम्ही ती साईज कमी करू शकता, जे PDF मिळतात ते त्याची तर हे काय करा, तुम्ही कंटिन्युअस जो स्टेटमेंट आहे तो क्रॉप न करता जोडायचा आहे. इयरली अर्ज केलेला आहे, ROकडून ॲप्रूव्ह झाला आहे पण एस्टॅब्लिशमेंटकडून पेंडिंग दाखवतो आहे. नाही, हे चुकीचं काहीतरी सांगतोय. पहिले एस्टॅब्लिशमेंट काय करते, ॲप्रूव्ह करते, नंतर RO ॲप्रूव्ह करते. ROकडून ॲप्रूव्ह झाला असेल तर तुमचं फंडिंग पुढच्या 1-2 आठवड्यामध्ये 100% येणार आहे, RO ॲप्रूव्ह असेल तर. एस्टॅब्लिशमेंटकडनं जर ॲप्रूव्ह असेल आणि RO असेल ते सुद्धा पुढच्या 1-2 आठवड्यामध्ये सगळ्या प्रोसेस फास्ट फॉरवर्ड झालेल्या आहेत आणि केल्या जात आहेत. ॲप्रेंटिसशिप कोड डज नॉट एक्झिस्ट प्रॉब्लेम येतो आहे सर रजिस्ट्रेशनच्या वेळी काही सोल्युशन. आता यामध्ये ॲप्रेंटिसशिप कोड जो आहे
तो जर पूर्वीची अप्रेंटिस असेल 2021 म्हणजे त्या ठिकाणी त्या क्रायटेरियामध्ये जर तुम्ही बसत नसाल तरच फक्त तो येऊ शकतो, बाकी सगळ्यांचा काही इश्यू नाही. आणि जर कंपनी आउट ऑफ महाराष्ट्र असेल, आता बऱ्याच मला वाटतं HPCL वगैरे या कंपन्यांचा थोडासा इश्यू येतो आहे, तर तो सुद्धा सॉल्व्ह करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. तर आउट ऑफ महाराष्ट्र कंपन्यांनासुद्धा हा इश्यू येतो आहे, किंवा तुम्ही जर अप्रेंटिसशिप पूर्वी केलेली असेल तर तो इश्यू येऊ शकतो. बाकी या कालावधीतल्या अप्रेंटिसना म्हणजे 2021 नंतर तर कोणताही इश्यू येत नाही आहे. आमच्यावर 2-3 महिने झाले अप्रुव्हल पण भेटले, सर्व तरी अजून पैसे आले नाही, तर याला पैसे आता लवकरच मिळतील, काही डाऊट्स नाही आहे. ॲप्रूव्ह ज्यांना भेटलेला आहे तर पैसे लवकरात लवकर येस RO अप्रुव्हल पण झाले आहे, RO अप्रुव्हल झालं त्यांना लवकरात लवकर पैसे येणारच आहेत. हा जो पेमेंट आहे हा कशा प्रकारे झाला आहे नेमका वाटप, हे जे आता वर व्हिडिओमध्ये जे म्हटले होते ते पेमेंट कशा प्रकारे वाटप झालं आहे, तर सुरुवातीला ज्यांचे अप्रूव्ह झालेले आहेत त्या सगळ्यांना जवळजवळ वाटप केलेलं आहे, कारण 31 मार्च 2025 पर्यंतचा फंड आलेला आहे. त्यामुळे जून 2021 पासून जेवढे काही अप्रूव्हल झालेले आहेत त्या सगळ्यांना त्या ठिकाणी पेमेंट येणार आहे. जे अप्रूव्ह झाले ते वाटप तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये झाले नसेल तर तुमच्या RO कडून किंवा तुमच्या काही कंपन्यांकडून अप्रूव्ह झाले नसेल तर त्यामुळे जेवढे अप्रूव्ह झाले ते त्यावेळी काय केले गेले, फंड डिस्बर्स केला गेला. RO अप्रूव्ह 9 सप्टेंबरला झालेला आहे. पेमेंट स्टेटस पेंडिंग होणार, पुढच्या 1-2 आठवड्यामध्ये पेमेंट स्टेटस जे आहे तुमच्या अकाउंटला येणार आहे. पेंडिंग पेमेंट दाखवत आहे. पुढच्या 1-2 आठवड्यामध्ये सगळ्या प्रोसेस फास्ट फॉरवर्ड चालू आहेत. ओके, ROने अप्रूव्ह दिलेला आहे पण तुमचं पेमेंट अजून आलेलं नाही. ह्यांनासुद्धा तोच या ठिकाणी सांगेन की लवकरात लवकर तुम्हाला येणार आहे. आता जर तुम्ही इयरली क्लेम केला असेल तर मंथली होत नाही असा एरर या ठिकाणी आहे, तर कंप्लेंट करा. याच्याबद्दल सुद्धा सांगितलं होतं कंप्लेंट करायची की जर तुमचा क्लेम जो आहे जो तुम्ही इयरली केलेला आहे त्यामुळे आता या ठिकाणी मंथली करताना बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम येतो आहे. हा या ठिकाणी टेक्निकल इश्यू सोडवला, बऱ्याच मुलांचे त्या ठिकाणी डिलीटसुद्धा केलेले आहेत या इश्यूमुळे. तर ज्यांचं पेंडिंग आहे त्यांनी काय करा, एक ईमेल टाका. कंप्लेंटसाठी मी एक ईमेल दिलेला होता, तर इथे MAPS बाबत तक्रार कुठे करावी हे व्हिडिओ टाकलेला आहे, लिंक खाली देत आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही तक्रार करू शकता. तुमच्या ज्या काही टेक्निकल इश्यू आहेत, अलर्ट येत आहेत, त्या इश्यू सगळे या ठिकाणी या व्हिडिओ खाली ईमेल दिलेले आहेत त्याच्यावर तुम्ही देऊ शकता. एस्टॅब्लिशमेंट अप्रूव्हल देत नाही, काय करावं. आता या ठिकाणी तुम्ही तुमच्या BTRIची मदत घ्यायची आहे, कारण BTRI ITI यांची सगळ्यांची मदत घ्यायची आहे, म्हणजे तुमचं अप्रूव्ह जे होणार आहे ते एस्टॅब्लिशमेंटकडनं लवकरात लवकर होणार आहे. अप्रेंटिसचा टायमर जुना कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट नंबर येतो, तो इथे सुद्धा तुम्ही BTRIची मदत घ्या, कारण BTRI तुम्हाला मदत करणार आहे. ज्यांचे बरेच जणांचे टर्मिनेट झालेले जे कॉन्ट्रॅक्ट आहेत तेच येत आहेत. बऱ्याच मुलांचा असा इश्यू आहे, BTRIची मदत घ्या, तुमचं ते सॉल्व्ह होऊन जाईल. ROकडून अप्रूव्हल झाला, किती दिवसामध्ये पैसे येतील. आता ही प्रोसेस फास्ट फॉरवर्ड चालू आहे, लवकरात लवकर तुम्हाला मिळतील. 3-4 महिने झाले 1500 स्टायपेंड पण आलेलं नाही. आता हे सगळं सेंट्रल गव्हर्नमेंट देतं 1500 आणि स्टेटस पेंडिंग दाखवतं आहे. यावर तुम्हाला लवकरात लवकर तुमचे जो फंड आहे तो येणार आहे. अप्रेंटिसशिप किती वर्षाच्या आत करू शकतो? 3 वर्षाचा क्रायटेरिया मागच्याच वर्षात एक GR आला होता. साधारण तुम्ही ITI झाल्यानंतर 3 वर्षामध्ये अप्रेंटिसशिप करायची आहे. अप्रूव्हल झाला नाही ROने ऑफिसकडून. आता RO ऑफिस लवकरात लवकर अप्रूव्ह करण्याचे काम चालू आहेत, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त तुमचे क्लेम स्टेटस आहे, बऱ्याच मुलांचे डिलीट केलेले आहेत काही इश्यूमुळे, त्यामुळे परत एकदा चेक करून जर नसेल तर परत एकदा काय करा, क्लेम करायला हरकत नाही, म्हणजे करायचेच आहेत. ROने डिसअप्रूव्ह केल्यावर काय करावे? आता परत तुम्हाला मंथली करायला सांगितलं असणार, तर मंथलीचा व्हिडिओ त्या ठिकाणी टाकलेला आहे यूट्यूबला, कशा प्रकारे करायचा एकदा बघून घ्या. तुमचे स्टायपेंड जेवढे आले तेवढे कागदावर लिहून घ्या आणि त्याप्रमाणे मंथली करा. आता स्टेटमेंट टाकताना या ठिकाणी तुम्हाला पूर्ण वर्षाचं टाकायचं आहे, हायलाईट केलेलं. मंथली स्टेटमेंट जर मिळत नसेल तर पूर्ण वर्षाचं हायलाईट, प्रत्येक स्टेटमेंटला त्या ठिकाणी म्हणजे तुमच्या बँक स्टेटमेंटवर तुमचं नाव आणि तुमचा अकाउंट नंबर असणं गरजेचं आहे.
बँक स्टेटमेंट सबमिट होत नाही, ऑलरेडी एक्झिस्ट. हां, तर या ठिकाणी तुमचा ऑलरेडी क्लेम झालेला असणार, तर ही एरर तुम्ही कंप्लेंटमध्ये टाकायची आहे, होऊन जाईल. बँक स्टेटमेंटला आधार लिंक नसल्यामुळे पोर्टलला पेमेंट स्टेटस कॅन्सल दाखवत आहे. बरोबर. आता बघा, पहिलाच म्हटलं की तुमचा आधार सीडेड करायचं आहे. तुमचं आता या ठिकाणी पेमेंट आलं, पण ते आधार सीडेड नसल्यामुळे या ठिकाणी अडकले आहेत. असे इश्यू येणार आहेत, त्यामुळे काय करा, बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी काय करा, आधार सीडेड अगोदर करून घ्या. आमचे अप्रेंटिस जॉईनिंग झाल्यानंतर 6 महिन्यांनी कॉन्ट्रॅक्ट साईन करायला आले, त्यामुळे आमचे बँक स्टेटमेंट मिसमॅच येत आहे, त्यामुळे RO रिजेक्ट करत आहे. आता काय करावे? तर अशा बऱ्याच जणांचा इश्यू, परवा पण विद्यार्थी आले होते, तर त्यांना RO कडनंच सगळे जे आहे ते डिलीट करण्यासाठी दिलेलं आहे डिटेल. तर तुम्ही BTRIचीच मदत घ्यायची आहे, त्यांच्याकडून ते होणार आहे. तर काही महिन्यात 2 वेळा आलेले असे बरेच विद्यार्थी आहेत. यांनी काय करायचं आहे, तर त्या ठिकाणी एखादं जो पेज आहे ते तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करून द्यायचं आहे. म्हणजे पहिल्या पेजवर तुम्ही लिहून द्या की अशा अशा प्रकारे माझं पेमेंट आलेलं आहे. आणि आता एक मी दाखवतो. आता तुम्ही अशा प्रकारे एखादे पत्र जे आहे किंवा एखादं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी लिहू शकता की मी माझे नाव यापासून मी अप्रेंटिस केलेले आहे आणि माझा या ठिकाणी एवढा स्टायपेंड होता आणि तो 2 महिन्याचा मिळून एकत्र स्टायपेंड आलेला आहे. असं मी एक ॲप्लिकेशन त्या ठिकाणी बँक स्टेटमेंट सोबतच सुरुवातीला जोडलेलं आहे. म्हणजे या विद्यार्थ्यांना सांगितलं की अशा प्रकारे करू शकता. म्हणजे जो बँक स्टेटमेंट चेक करणार आहे, जो क्लेम चेक करणार आहे, त्याला लक्षात येईल की ॲक्च्युली काय झालेलं आहे. आता 11 महिन्याचं स्टेटमेंट दिसतं आहे. तर या ठिकाणी बघा, तर सुरुवातीला माझा माहे ऑक्टोबर 2022 नोव्हेंबर 2022 या 2 महिन्याचा एकत्रित स्टायपेंड कंपनीने 15 डिसेंबर असा 15,580 या ठिकाणी अमाऊंटला पाठवला. त्यामुळे एकूण किती दिसत आहेत, फक्त 11 ट्रान्झॅक्शन दिसत आहेत, त्यामुळे हा रिजेक्ट झालेला होता. तर ॲक्च्युली 15,580 नसून 8,050 प्रमाणे 12 महिन्याचे स्टायपेंड आहे, असं त्या ठिकाणी एक सुरुवातीला अर्ज लिहिला आणि खाली मग बँक स्टेटमेंट अटॅच केले. ते PDF जॉईनमध्ये तुम्ही करू शकता. याची PDF करायची आणि मग ते जॉईन करून तुम्ही काय करू शकता, त्याला बँक स्टेटमेंट सोबतच जोडायचं आहे. म्हणजे बँक स्टेटमेंटची जी पेजेस असतात त्याच्या सुरुवातीलाच हे जोडा, म्हणजे जो तपासणार आहे त्याच्या लक्षात येणार आहे. तर ज्यांचा असे इश्यू आहे ते तुम्ही त्या ठिकाणी सुरुवातीला म्हणू शकता. आता इथे म्हणता की तुम्ही बोलताय परत क्लेम करा, तर एकदाच क्लेम झाला नाही आणि परत तुम्ही बोलू 12 क्लेम करा तर होत नाही, कारण क्लेम आणि आधी केला तो पण ॲप्रूव्ह नाही झाला. आता परत क्लेम करा म्हणजे ज्यांचे ॲप्रूव्ह नाही झाले, ज्यांचे काही इश्यूज आहेत, ज्यांचे रिजेक्ट केले किंवा डिलीट केले, त्या सगळ्यांनी 12 क्लेम तरी करा किंवा इयरलीच करा. इयरली शक्यतो टाळा. आता काय करा, 12 क्लेम करा. मंथली करायचं आहे, म्हणजे तुमचे जेवढे क्लेम ॲप्रूव्ह होतील तेवढे तरी तुम्हाला पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत. त्यामुळे हाच क्रायटेरिया ठेवायचा की आपल्याला आता 12च क्लेम करायचे आहेत. आणि ज्यांचा एरर येते, क्लेम होत नाही, त्यांनी डायरेक्ट काय करा, MAPS वेबसाईटला त्या ठिकाणी तक्रार करायची आहे. रजिस्ट्रेशन होत नसेल तर त्या ठिकाणी क्रायटेरिया अगोदर बघून घ्या. वेबसाईटवर दिलेला आहे, व्हिडिओमध्ये पण बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. ROने अप्रूव्ह केलेला आहे, पैसे येणारच आहेत, काही टेन्शन नाही. अप्रेंटिस सुरू असताना अर्ज करू, येस, या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. पण तो फक्त मंथली करायचाच आहे, इयरली करू शकत नाही, फक्त मंथली. त्या ठिकाणी माझी MSCDCLमध्ये अप्रेंटिस झाली आहे 13/9/21 ते 12/9/22. फर्स्ट मंथचा पेमेंट 13 दिवसांचा असल्यामुळे 8K पेक्षा कमी आलेला होता. 13 पगार आहेत. हा, तर 13 पगार तुम्ही त्या ठिकाणी एकत्र जॉईन करून जोडायचे आहेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे मंथली करा किंवा त्या ठिकाणी शेवटचा पगार आणि पहिला पगार, फर्स्ट पेमेंट आणि लास्ट पेमेंट, हे तुम्ही काय करायचं, जॉईन करून एकत्र टाकायचं आहे आणि मंथली करायला हरकत नाही. म्हणजे फर्स्ट जे पेमेंट असणार आहे त्याचे काही 13 दिवसाची तुमचं पेमेंट असेल आणि शेवटचं काही असणार आहे ते पगार जो आलेला असतो तो शक्यतो कमी जास्त असणार आहे. त्यामुळे पहिला आणि शेवटचा एकत्र करून उरलेले 11 असे मिळून 12 क्लेम त्या ठिकाणी करायचे आहेत. तर ज्यांचा असा इश्यू आहे त्यांनी स्टेटमेंट सोबतच त्या ठिकाणी ठेवायचं आहे, स्टेटमेंट सोबत सगळं जोडायचं आहे. आता याचं पण एक दाखवतो मी तुम्हाला.
आता ज्यांचे 13 वेळा पेमेंट आले त्यांना असं म्हणायचं आहे की माझे स्टायपेंड खालीप्रमाणे 13 वेळा जमा झालेला आहे. पहिला व शेवटचा अर्धा अर्धा भरल्याने रुपये 6,667 पेक्षा कमी पेमेंट दिसत आहे. तर 6,667 पेक्षा जे काही इश्यू आहे, तर इथे समजा या विद्यार्थ्याचा पहिला पगार 4,800 आला, शेवटचा पगार 3,220, पहिला आणि 13वा असं मिळून इथे 8,050 होत आहेत. त्यामुळे या ठिकाणी बाकीचे सगळे 8,050 असे मिळून त्या ठिकाणी इयरली क्लेम केलेला असेल. आता याच्यात तुम्हाला मंथली असेल तर मंथलीसुद्धा, म्हणजे जो काही इश्यू आहे ते समोर तुम्ही इथे हे करा, त्याचं एक PDF बनवा आणि बँक स्टेटमेंटसोबतच अटॅच करायचं आहे. तुम्हाला वेगळं कुठे टाकू शकत नाही. तर हे बँक स्टेटमेंटसोबत टाका, म्हणजे जो काही तपासणारा अधिकारी असणार आहे त्याला लक्षात येईल की ॲक्च्युअल इथे काय झालेलं आहे. कारण आता भरपूर क्लेम तपासायचे आहेत, त्यामुळे असे अडचणी येणारच आहेत. रिजेक्ट बाय RO आहे पवन, या ठिकाणी स्टेटस दाखवा, यावर काही सोल्युशन. आता रिजेक्ट का केलेलं आहे ते अगोदर बघून घ्या. रिजेक्ट करण्याची कारणं भरपूर असतात, त्यामुळे शक्यतो मंथली करा. आता या ठिकाणी रिमार्क काय दाखवत असेल तो बघा आणि मंथली शक्यतो करा, म्हणजे जेवढे तुमचे ॲप्रूव्ह होतील ते तुम्हाला पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत. त्यामुळे मंथली करा. रिजेक्ट केलेले आहे सर, मी माझं ROने रिजेक्ट केलं आहे, बरोबर. त्यांनी रिमार्क ॲप्लाय मंथली मोड. मग आता RO फक्त सांगते की त्या ठिकाणी मंथली करा, म्हणजे जेवढे तुम्हाला पॉसिबल आहेत तेवढे मंथली करा. कारण बऱ्याच जणांचं 6,667 पेक्षा अमाऊंट कमी असल्यामुळे रिजेक्ट केलेले दिसत आहेत. आता या ठिकाणी हा शेवटचा बघा, स्टायपेंड कमी असल्यामुळे तुम्हाला सगळे काय करायचे आहेत, मंथलीच करायचे आहेत. आता हे मंथली करताना तुम्हाला इथे मी सांगितलेला व्हिडिओ आहे तो पण बघून घ्या, किंवा प्रत्येक महिन्याचं त्या ठिकाणी, आता महिन्याचं स्टेटमेंट मिळत नाही तर काय करा, एकत्र स्टेटमेंट जे असणार आहे 12-13 महिन्याचं ते एकत्र करा आणि प्रत्येक महिन्यामध्ये तेच स्टेटमेंट अटॅच करायचं आहे. आता इथे एक्स्ट्रा का आले होते ते सुद्धा बघून घ्या. इथे कमी झाले, बाकी सगळे 12, आता 13 एकूण आहेत का बघून घ्या, असे पण असू शकतं. तर अशा प्रकारे बऱ्याच कमेंट त्या ठिकाणी आलेल्या होत्या. तर अजूनही कमेंट्स आहेत, काही डाऊट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. वेगळ्या काही कमेंट्स असतील तर त्याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू शकतो. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि लवकरच तुमचे सगळे क्लेम्स आहेत ते ॲप्रूव्ह होऊन तुम्हाला लवकरात लवकर नवीन वर्षामध्ये चांगली गोड बातमी मिळणार आहे. आणि उरलेले सगळे जे आहेत स्कीमचे 42,000 रुपये प्रत्येकी ते तुमच्या इलिजिबिलिटीनुसार मिळणार आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये